पिकांच्या वाढीसाठी निसर्गातील वेगवेगळे घटक जबाबदार असतात. मधमाशा या त्या घटकांपैकी एक. फलधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या परागीभवनासाठी मधमाशांची मदत होत असते. मात्र अलीकडच्या काळामध्ये काही कारणांमुळे निसर्गातील मधमाशांची संख्या कमी होते. माझे नाव राजू भाऊसाहेब कानवडे, राहणार अंबड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मी मधमाशी पालन व्यवसाय हा शेतीत परागीभवन होण्यासाठी कांदा बियाणं, वेलवर्गीय पिकं यासाठी सुरू केला. माझी 4 एकर शेती असून मी शेतीपूरक व्यवसाय म्हणून हा व्यवसाय सुरू केला. खादी ग्राम बोर्ड यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन केंद्रीय मधुमक्षिका पालन पुणे यांचं वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळालं. त्यातून हा व्यवसाय पुढे वाढवत जाऊन राजस्थान, कर्नाटक या ठिकाणी मध उत्पादनासाठी या वसाहती नेत असून डाळिंब पीक हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचं आहे. नगर जिल्ह्यातलं हे प्रमुख पीक आहे आणि डाळिंबाला परागीभवनाची गरज ही दिवसेंदिवस भासत आहे. निसर्गातल्या माशा ह्या मोबाईलच्या लहरी, औषध फवारणी, सतत पडणारा दुष्काळ यामुळे या माशांचा ऱ्हास झालेला आहे आणि म्हणूनच वातावरणातला बदल यामुळे माशांचा ऱ्हास झालेला आहे. आणि ह्या ऱ्हासामुळे पाळीव मधमाशांची पॉलिनेशनसाठी किंवा परागीभवनासाठी गरज येते. तर ह्या फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना 10 पेट्या ह्या 2 ते 3 एकरमध्ये आपण ठेवतो. 15 ते 20 दिवसासाठी ह्या शेतकऱ्याला भाडेतत्त्वावर दिल्या जातात. जी गोष्ट नैसर्गिकरित्या होत नाही ती कृत्रिमरित्या करावी लागते. परागीभवनासाठी आवश्यक असणाऱ्या मधमाशांची व्यवस्था करण्याच्या गरजेतून मधमाशा पालनाचा व्यवसाय सुरू झाला. मी सुनील पोकरे, सहाय्यक विकास अधिकारी, केंद्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे इथे कार्यरत आहे. मधमाशा पालन व्यवसाय एक शेतीपूरक व्यवसाय आहे आणि आज अत्यंत आवश्यक आहे की मधमाशामुळं पिकाचं उत्पादन वाढतं आणि शेतकरी जे काही पिकं घेतात त्यामध्ये जवळपास 30 ते 40% वाढ होते. आज जगामध्ये जवळपास 5 कोटी मधमाशांच्या वसाहती पाळल्या जातात असं म्हणतात आणि त्यापैकी 50 लाख मधमाशांच्या वसाहती अमेरिकेमध्ये पाळल्या जातात. त्या खालोखालच चीनमध्ये 1 कोटी मधमाशांच्या वसाहती पाळल्या जातात आणि इस्रायलसारख्या अगदी सरासरी 7 इंच पाऊस पडणाऱ्या देशामध्ये 80 ते 85 हजार मधमाशांच्या वसाहती पाळल्या जातात. आणि या सर्व मधमाशांच्या वसाहती परपरागीभवनाकरता पाळल्या जातात. हे फार महत्त्वाचं आहे. आज अत्यंत आवश्यकता आहे की आपल्या देशाची लोकसंख्या वाढत आहे आणि त्या लोकसंख्येपुढे सकस अन्न आणि रोजगार हे मोठे 2 प्रश्न आहेत आणि त्याकरता मधमाशा पालन यासारख्या पूरक व्यवसायाची अत्यंत आवश्यकता आहे. मधमाशा पालन केवळ मध, मेण, रॉयल जेली, पराग हेच उत्पन्न मिळत नाही, त्याचबरोबर आपल्या पिकाचं उत्पादन हे 30 ते 40% वाढते, हे सर्वश्रुत आहे. आणि आज आपल्या महाराष्ट्रामध्येच राजू कानवडे नावाचे बीकीपर अगदी चांगलं काम करतात. या राहुरी तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षापासून ते शेतकऱ्यांना मधमाशांच्या पेट्या भाड्याने देतात. अशा प्रकारे या शेतकऱ्यांचं उत्पादन वाढतं आणि या शेतीत पूरक व्यवसाय ठरू शकतो. मधमाशी पालन हा व्यवसाय माझ्या आवडीला म्हणजे गरज आणि आवड या दोन्हींतून हा व्यवसाय सुरू केल्यानंतर खादी ग्राम बोर्डाकडून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर अनुदानही खादी ग्राम बोर्डाने दिले. नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील अंबड गावच्या राजू कानवडे यांनी वैयक्तिक आवडीतून मधमाशा पालनाचा व्यवसाय सुरू केलाय. स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे परागीकरणावर अवलंबून असणाऱ्या पिकांची त्यांना पूर्ण माहिती आहे. नगर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड सुरू आहे आणि यासाठी म्हणजे परागीभवनावर अवलंबून असलेले पिके म्हणजे तेलबिया, फळझाडे, डाळिंब, संत्री, कांदा बियाणं, खरबूज, टरबूज यासाठी मधमाशांचा वापर करावा लागतो. तर निसर्गामधल्या मधमाशा ह्या वातावरण बदलामुळे प्रमाण कमी किंवा काम करण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. तर त्यामुळे पाळीव माशांचा वापर हा परागीभवनासाठी गरजेचा आहे. मधमाशा पालनासाठी विशिष्ट पद्धतीच्या पेट्यांची आवश्यकता असते. त्या पेटीत एकाच वेळी मधमाशांची वसाहत वाढत असते आणि मधमाशा मधही गोळा करून साठवत असतात. या दोनही बाबी सहजपणे होतील अशी पेट्यांची रचना केलेली असते. शेतकरी मित्रांनो, आपण ही मधमाशांची पेटी बघतोय.
या मधमाशीच्या पेटीमध्ये एकूण 10 फ्रेम असतात. त्यापैकी 7 ते 8 पोळ्यावरती मधमाशा असतात. ह्या मधमाशा फुलोऱ्यावरती जाऊन पराग गोळा करतात आणि त्यातून डाळिंबाचं परागीभवन होतं. डाळिंबाच्या फुलातून आणलेला हा पराग, हा जो आहे पिवळा पिवळा हा पराग आणि मकरंद या ठिकाणी साठवलेला आहे. ह्या पराग आणि मकरंद ह्या मधमाशा खातात आणि आपलं जीवन चक्रक्रम पूर्ण करतात. राणी माशी ही वर्षभर सतत अंडे घालत असते, त्यातून संच हा चालू राहतो. ही जी आहे ही राणी माशी आहे. ह्या माशा डाळिंबाच्या फुलातला आणि तेलबियांच्या फुलातला मकरंद आणि पराग गोळा करतात आणि साठवणूक करून त्यातून मधमाशा खाऊन आपली उपजीविका करतात आणि शिल्लक राहिलेला मध हा आपल्याला मिळतो आणि मधमाशांची मल्टिप्लाय आपल्याला करता येतं आणि यातून परागीभवनातून आपल्याला डाळिंबाचा शाश्वत परागीभवन होतं आणि त्या माध्यमातून आपल्याला फळपिकाचे उत्पादन वाढवता येतं आणि दर्जा पण वाढतो. मधमाशांच्या पेट्या ज्या शेतामध्ये ठेवायच्या असतात त्या शेताची आसपासच्या परिसराची नीट पाहणी करावी लागते. पेट्यांची वाहतूक रात्रीच्या वेळीच उरकावी लागते. मध उत्पादनानंतर मधमाशांचे जे डेव्हलपमेंट आहे, वसाहती विभाजन करून ह्या वसाहती वाढवल्या, त्यानंतर ह्या स्थलांतर करावं लागतात. रात्रीच्या ज्या ठिकाणी न्यायच्या आहे त्या जागेचा अगोदर सर्वे करावा लागतो. फुलोरा पाहणी वगैरे जाण्यासाठी रस्ता, गाडी याचा सर्वे करून त्यानंतर त्या जागेची निवड करून तिथे ह्या पेट्या रात्रीच्या बंद माशा जमा झाल्यानंतर बंद करून उचलल्या जातात आणि गाडीमध्ये ट्रान्सपोर्टेशन करून ज्या जागेवरती ठेवायचे आहे, ज्या बागेत ठेवायचे आहे त्या बागेत रात्रीच्या ठेवल्या जातात. फुलोऱ्याच्या वेळी शेतातील पाळीव मधमाशा परागीभवनाचं महत्त्वाचं कार्य पार पाडतात. निसर्गातील कमी झालेल्या मधमाशांची जागा घेऊन या पाळीव मधमाशा शेती उत्पादन वाढीला मदत करतात. पाळीव माशांचं परागीभवनासाठी बागेमध्ये ठेवल्यानंतर एक पेट्या ठेवल्यानंतर अर्ध्या तासात ह्या संपूर्ण फुलोऱ्यावरती काम करण्यास सुरुवात होते आणि शाश्वत परागीभवनातून अनेक वेळा परागीभवन झाल्यामुळे फळाची साईज, संख्या, कलर वगैरे हे चांगले येतं. त्यामुळे शेतकऱ्यांचा निश्चितपणे याच्यातून फायदा होतो आणि जो वेळोवेळी केंद्रीय मधुमक्षिका संशोधन संस्था पुणे यांच्याकडून वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन मला मिळाले. मधमाशा पालन व्यवसाय हा शेतीची पूरक व्यवसाय असल्यामुळे आपल्या देशामध्ये जे काही फळपिकाखाली क्षेत्र आहे, या फळपिकाखाली लिंबूवर्गीय पिकं वगैरे इथे मधमाशा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. परपरागीभवन म्हणजे आपण बघितलं तर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये प्रजोत्पादन वाढवण्याकरता नर आणि मादी यांचा संयोग होणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे फुलामध्ये पुंकेसर आणि स्त्रीकेसर असतं. या पुंकेसर आणि स्त्रीकेसरचं मिलन होणं आवश्यक असतं आणि हे सर्व कार्य मधमाशी फार मोठ्या प्रमाणात घडवते आणि यालाच म्हणतात परपरागीभवन. माझं नाव शिवाजी किसन जगताप. मी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कातडे या गावचा रहिवासी असून मी ह्या शेतीमध्ये सध्या इथं 1.25 एकर डाळिंबाची बाग केली असून मधमाशी 2 वर्षापूर्वी माझ्या बागेमध्ये सातत्याने गळ होत होती. परागीभवन मधमाशी नसल्यामुळं परागीभवन होत नव्हतं. नंतर मी साधारण 5ला या बागेसाठी पाणी फोडलं. पूर्ण 1 महिन्यात माझा बाग पूर्ण ड्रॉपिंग झाला. नंतर राजू कानडे यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यानंतर माझ्या बागेला त्यांनी मधमाशाचा सल्ला दिला आणि मधमाशाच्या पेट्या या 1.25 एकरामध्ये 11 पेट्या ठेवल्यानंतर साधारण 11.6 ते 11.7 या दरम्यान माझा बाग पूर्ण सड झाला. साधारण माझ्या झाडावर साधारण 60 किलो माल इतका तयार झाला. जगन्नाथ नाना पंडित, राहणार वांबोरी, नगर राहुरी तालुका. 2 एकर कोरडवाहू शेतीत डाळिंबाचा बाग घेतला. मधमाशामुळं पेट्यामुळं सेटिंग झाली मालाची. मी किशोर पंढरनाथ कोळसे,
राहणार गोहा तालुका राहुरी. मी माझी स्वतःची 4 एकर डाळिंबाची शेती असून सदर दुष्काळी भागात असल्यामुळे आम्ही डाळिंबाच्या क्षेत्राकडे जास्त लक्ष देण्यास ठरवले. कमी पाण्यात फळबागाची शेती उत्तम रीतीने करता येते. आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा आदर्श घेऊन सदर शेती पिकवण्यास सुरुवात केलेली आहे. सदर शेतीमध्ये मी मधमाशी परागीकरण करण्यासाठी त्याचा प्रयोग केलेला आहे. आम्हाला याचे राजू कानवडे यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा प्रयोग आम्ही शेतात राबवला. त्याचा आम्हाला जास्त फायदा दिसून आला. डाळिंबाच्या बागेत परागीकरण होऊन सदर उत्पन्न वाढीस मदत होईल. मधुमक्षिका पालन आणि भाडेतत्वावर मधमाशांच्या पेट्या शेतात ठेवण्याच्या व्यवसायामध्ये शेतकऱ्यांचा आणि मधमाशा पालकांचाही फायदा होत असतो. आज देशामध्ये मधमाशांच्या पेट्या ह्या भाडेतत्वावर मिळतात. बिहार, उत्तर प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये एका पेटीमागे जवळपास एका महिन्याकरता 1,000 रुपये भाडं आकारलं जातं. त्याचप्रमाणे राहुरी तालुक्यामध्ये पण कानवडेंनी जे चांगलं कार्य केलं की शेतकऱ्यांकडनं भाडेतत्वावर ते पेट्या भाड्याने देतात. भरपूर मकरंद आणि पराग असणाऱ्या वनस्पतींची म्हणजे तेलबिया, सूर्यफूल, मोहरी या वनस्पतींची गरज असते. ह्या मधमाशांच्या पेट्या मिळाल्यानंतर फुलोऱ्याच्या जागेवरती नेल्यानंतर म्हणजे तेलबिया, सूर्यफूल, मोहरी या ठिकाणी त्याची वाढ केली गेली. त्या सूर्यफुलावरती व मोहरीवरती मोहरीच्या फुलोरा असताना पेट्या ठेवल्यानंतर भरपूर मकरंद व पराग मिळतो आणि मधमाशांचा विकास होतो. राणी माशी भरपूर अंडे घालते. मधमाशा भरपूर वाढल्या जातात आणि त्यातूनच यावासाठी विकसित केल्या जातात. 20च्या 40, 40च्या 80 अशा मल्टिप्लिकेशन होत असतं. मधमाशा पालन या व्यवसायाचं प्रशिक्षण देणाऱ्या, व्यवसाय करू इच्छिणाऱ्याला आर्थिक सहाय्य करणाऱ्या अनेक संस्था असून त्याचा लाभ शेतकरी बांधवांना मिळू शकतो. आज आपण बघतो की मधमाशा पालनाकरता प्रशिक्षण व तांत्रिक माहिती आवश्यक असतं. त्याकरता केंद्रीय मधमाशा संशोधन संस्था, खादी ग्रामोद्योग आयोग पुणे व मधुमक्षिका पालन संचालनालय, खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर हे दोन्ही संस्था कार्यरत आहे. तरी शेतकरी मित्रांनो, मधमाशा पालनाकरता जे काही प्रशिक्षण तांत्रिक मार्गदर्शनाकरता आमच्या दोन्ही संस्थेचा म्हणजे केंद्रीय मधमाशा संशोधन संस्था पुणे व मधुमक्षिका पालन संचालनालय, खादी ग्रामोद्योग मंडळ महाबळेश्वर या संस्थेकरता संपर्क साधावा. आपणास तांत्रिक मार्गदर्शन प्रशिक्षण देण्यात येईल आणि अधिक माहितीकरता आपण प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी किंवा जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. आणि परत शेतकऱ्यांनी हा जो शेतीशी पूरक व्यवसाय आहे तो व्यवसाय करावा. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सुद्धा हा शेतीपूरक व्यवसाय सुरू करा आणि यातून परागीभवन आणि मध उत्पादन या दोन्ही गोष्टी साध्य करा. एकाच वेळी स्वार्थ आणि परमार्थ साधणारा मधमाशा पालनाचा शेतीपूरक व्यवसाय यशस्वीपणे करणाऱ्या राजू कानवडे यांचा अनुभवी संदेश कृषी क्षेत्रातील तरुणांसाठी निश्चितच उद्बोधक ठरेल. माझ्याकडे 6 हेक्टर टोटल फळबाग आहे. त्याच्यात डाळिंब, आंबा, चिंच, लाल सीताफळ, काही हिरव्या प्रकारची सीताफळ, त्याच्यानंतर चिक्कू, अशा 7-8-10 प्रकारच्या बागा आहेत. आणि त्या साऱ्या टोटली नैसर्गिक पद्धतीने गांडूळ खत वापरूनच मी जास्तीत जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर चिक्कूचे माझ्याकडे 17 वर्षाचे झाडं झालेले आहेत. ते टोटली आत्तापर्यंत त्याला फक्त नैसर्गिक खतावर म्हणजे शेणखत असेल, गांडूळ खत असेल किंवा 5-10-5 सारखे नैसर्गिक खतं असतील ते वापरूनच त्याच्यावर शेती करीत असतो. त्याच्यानंतर फक्त डाळिंबालाच केमिकली फवारे मारतो, रासायनिक खतं वापरतो. त्याच्यानंतर लिंबुनीचं पीक आहे त्याला फक्त रासायनिक खतं सोडून बाकीचे टोटल जे ऑर्गॅनिक खतं भेटतात मार्केटला त्याचाच वापर करतो. त्याच्यानंतर आंबा असेल तर आंब्याला वेळोवेळी कीटकनाशकाची फवारणी करण्याची गरज पडते, पण फार कमी प्रमाणात जेवढे लागते तेवढ्याच प्रमाणात फक्त फवारणी करीत असतो. त्याच्यानंतर चिंचे, ते तर नैसर्गिक येणारच पीक आहे, त्याला काही करण्याची गरजच नाही. त्याच्यानंतर सीताफळ आहे, सीताफळाला विशेष करून काही करायची गरज पडत नाही, फक्त नैसर्गिक खतं जे शेणखतं असतील, गांडूळ खतं असतील अशा प्रकारचेच खतं देतो. त्याच्यानंतर बाकीचे मार्केटिंगच्या दृष्टीने आम्ही अहमदनगरला असेल, त्याच्यानंतर सोलापूर असेल,
त्याच्यानंतर जवळचं औरंगाबाद असेल आणि बाहेर पॅकिंग करण्याची परिस्थिती जास्त माल असला तर दिल्ली असेल, लुधियाना असेल, इकडे डाळिंब पाठवलेले आहेत आम्ही, तिकडे मार्केट चांगल्यापैकी भेटतं आम्हाला. त्याच्यानंतर काही मार्केट ओपनली म्हणजे मार्केट कमिटीकडे माल न नेता स्वतः शेतकऱ्याचे विक्री केल्यानंतर त्याच्यात कमिशन असेल, हमाली असेल, या प्रकारचे काही आम्हाला खर्च येत नाही. अशा ठिकाणी मार्केट करायला शेतकऱ्यांना परवडेबल असतं आणि स्वतः शेतकऱ्यांनी मार्केट केलं तर त्याच्यात प्रॉफिट होण्याचं प्रमाण जास्त राहतं. नैसर्गिक प्रश्न आहेत, हवामानाचे असतील, पाण्याचे प्रश्न असतील, याच्यासाठी ठिबकचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ड्रिपचा वापर केलाच पाहिजे. ड्रिपचा वापर केल्यानंतर काही लोकांचं म्हणणं आहे की 33% पाण्याची बचत होती, पण माझं तर असं मत आहे की जवळजवळ 50% पाण्याची बचत होते आणि त्या पाण्याच्या बचतमध्ये आपण इतर पिकांना त्याचा उपलब्ध ते पाण्याच्या पिकं घेऊ शकतो. आणि फळबागेला कोणत्याही प्रकारे 17 वर्षाचे डाळिंब आहेत, 17 वर्षाचे चिक्कू येतं, त्याच्यानंतर 10 वर्षाचे डाळिंब येतं, 10 वर्षाचे लिंबुनीचं पीक आहे किंवा चिंचाचं लॉंग व्हरायटीचं पीक येतं, यांनासुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही याचा ड्रिपचा वापर केल्यानंतर. पाटाने आणि फ्लोनी पाण्याच्यावर पिकं घेण्याची काही गरजच नाही. शेतकऱ्यांना पाण्याची बचत करायची असली, त्याच्यानंतर मजुरीची बचत करायची असली, त्याच्यानंतर पिकं उत्कृष्ट घेण्याचं करायचं असलं तर फक्त ड्रिपचा वापरच केला पाहिजे, ही माझं म्हणजे खात्रीलायक स्वतःचं मत झालेलं आहे. गांडूळ खताचा प्लॅन्ट आम्ही कृषी विभागाकडून अनुदान तत्वावर घेतलेला आहे. त्यांचं साधारणपणे त्याला 50% अनुदान भेटतं आणि तो उभा करीत असताना 1 मीटर बाय 3 मीटर लांबीचा हौद बनवलेले 4 हौद बनवलेले आहेत आणि पत्र्याचं स्ट्रक्चरवर घेतल्यामुळं, त्या पत्र्याचं वर शेड घेतल्यामुळं कायमस्वरूपीचं ते फिट व्यवस्थित झालेलं आहे. त्याच्यात आम्ही साधारणपणे 8 टन शेणखत टाकतो 4 हौदामध्ये. एका हौदामध्ये 2 टनापर्यंत पडतात. 4 टन तयार झाल्यानंतर गांडूळ खत साधारणपणे 4 टनापर्यंत तयार होतं. तर वर्षाला त्याचे 4 युनिट निघतात. 3 महिन्याला एकदा एक बाहेर काढल्यानंतर असं मिळून 4 युनिट निघाल्यानंतर 4 चौक म्हणजे 16 टन तयार होतं. ते 16 टनाचं याला आमच्या टोटल 15 एकर बागेला भागून इतर शेतीला सुद्धा आम्ही त्याचा वापर करतो आणि एका झाडाला साधारणपणे 5 ते 10 किलोपर्यंत गांडूळ खत वापरलं तर शेणखत वापरतो आपण, त्याच्यापेक्षा याचा उपयोग म्हणजे काही पटीने जादा होतो आणि जमीन भुसभुशीत होती. पाणी घेण्याचं प्रमाण जमिनीचं चांगल्यापैकी वाढतं. त्याच्यानंतर इतर बी काही मल्चिंग वगैरे ती त्याला केली तर शेतात गांडूळ वाढतात. याच्यात गांडूळ खत तयार करणं म्हणजे विशेष प्रकार नाही. शेतकऱ्यांनी स्वतः ताजं शेण घ्यायचं, त्याच्यात काडी कचरा टाकायचा, अर्धवट कुजलेलं काही मटेरियल टाकायचं आपल्याकडे जे असेल ते, आणि त्याच्यापासूनच तयार होतं ते. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी गांडूळ खताचे युनिटसुद्धा हे आवर्जून केले पाहिजे असं मी स्वतःच्या अनुभवातून सांगतो. आणि इतर रासायनिक खताला मार्केटमध्ये जे भरपूर पैसे द्यावं लागतात किंवा केमिकल इतर वापरावं लागतं, त्याचं फार प्रमाण गांडूळ खतामुळं कमी वापरावं लागतं. त्याच्यामुळं गांडूळ खताचा उपयोग मला 100% झालेला आहे. आमचं 15 एकर क्षेत्र फळबागेचं आहे. त्याच्यात लिंबुनी मिक्स चिक्कू दोन्ही पीक एकत्र केल्यामुळं त्याचा असा फायदा मिळतो की कधी चिक्कूला मार्केट भेटलं तर लिंबाला नाही भेटलं तरी त्याचं सरासरी उत्पन्न चांगल्यापैकी मिळून जातं. कधी चिक्कूचं मार्केट डाऊन असलं तर लिंबाला मार्केट भेटतं. त्याच्यामुळं दोन्हीचं मिळून सरासरी उत्पन्न साधारणपणे 1 लाखापर्यंत एकरी सहज दोन्हीचं मिळून होऊ शकते. एकच पीक असल्यानंतर 50,000च्या पुढं जाऊच शकत नाही शेतकरी. त्याच्यानंतर याच्यात आम्ही डाळिंबमध्ये मिक्स पीक हे घेतलेलं आहे, खरबूज घेतो, कधी टरबूज घेतो, इतर पिकं घेतो, त्याचा काही फायदा मिळतो. त्या पिकावर याचा खर्च निघाला तर डाळिंबाचं निव्वळ नेट उत्पन्न साधारणपणे 1 लाखापर्यंत एकरी राहू शकतं. कमीत कमी खर्च करायचा आणि उत्पन्न जास्तीत जास्त काढायचे तत्व अवलंबायचं एकत्र वापरून. त्याच्यानंतर चिंच असेल, चिंचाचं उत्पन्न एक्झॅक्ट काही जास्त मिळू शकत नाही, पण तरी 10-20 हजारापर्यंत त्याचं एकरी उत्पन्न मिळू शकतं. 2.5 एकर चिंच आहेत. त्याच्यात आम्ही मिक्स पीक म्हणून सीताफळ घेतलेलं आहे. सीताफळाचं चांगल्यापैकी उत्पन्न मिळतं. सीताफळाचं यावर्षी रेट तर उच्चांकी मिळाले आम्हाला, 40-50 रुपयापर्यंत रेट मिळालेले आहेत त्याच्यात. त्याच्यानंतर आंबा मिक्स लिंबुनी घेतलेली आहे, तर लिंबुनीचं पिकाचं उत्पन्न मिळतं. त्याच्यानंतर लिंबुनीला मार्केट कमी असले तर आंब्याला चांगल्यापैकी मार्केट मिळते. असे टोटल याचा विचार केला तर वार्षिक उत्पन्न साधारणपणे 15 एकरात खर्च वजा जाता. विशेष म्हणजे खर्च शेणखताचाच वापर जास्त करीत असल्यामुळं, गांडूळ खताचा वापर जास्त करीत असल्यामुळं आणि कमीत कमी फवारे मारीत असल्यामुळे साधारणपणे एकरी 50,000पर्यंत प्रॉफिट मिळू शकतो.